Hello students, welcome back to the Chemistry YouTube channel. In last lecture we already discussed about one of the isomerism, that is structural, or it is also called as constitutional isomerism, which is classified into four types, that is ionization isomerism, hydrate isomerism, linkage isomerism, and coordination isomerism. The another type of isomerism is stereoisomerism. So what is the basic difference between structural and stereoisomerism? Bond connectivity. Yes, bond connectivity. Structural isomerism have same or different bond connectivity. Structural isomers have different bond connectivity. But here stereoisomers, right? Stereoisomers, one of the beautiful example is cisplatin and transplatin. In both cisplatin and transplatin, central metal atom is platinum, no doubt. There are two amine ligands and two chlorine ligands are attached to the central platinum atom. So these two compounds having same bond connectivity, linking between constituent atoms are same. बॉन्ड कनेक्टिविटी कशी आहे, सेम आहे, पण डिफरंट काय आहे. अमोनिया प्लॅटिनमच्या एका साइडला आहे आणि इतर अमोनिया प्लॅटिनमच्या विरुद्ध बाजूला आहे. याचा अर्थ त्यांच्यामध्ये काय वेगळं आहे? लिगॅंडची अरेंजमेंट. कसली अरेंजमेंट बाळांनो? स्पेशियल अरेंजमेंट. स्पॅटियल स्पेलिंग लिहिताना म्हणू शकता तुम्ही. कसली अरेंजमेंट? रिकाम्या जागेतली अरेंजमेंट, त्याला म्हणतो आपण स्पेशल अरेंजमेंट. त्यांची डिफरंट आहे. काय सेम आहे? बॉन्ड कनेक्टिव्हिटी मात्र कशी आहे? सेम आहे. प्लॅटिनमला दोन अमोनिया दोन क्लोरीन दोन्ही कंपाऊंड मध्ये अटॅच आहेत. म्हणजे स्टिरियोआयसोमर्स आर दी आयसोमर्स हॅव्हिंग सेम बॉन्ड कनेक्टिव्हिटी. आपल्याला काय लिहिता येईल? सेम बॉन्ड कनेक्टिव्हिटी but different, but what? But differing sorry, differ in spatial arrangement, but differ in spatial arrangement of what you call as amine and this chlorine. Spatial arrangement of ligands around what? Central metal atom or ion. Now here central metal atom is platinum, and which is surrounded by two chlorine and two amine ligands, ammonia ligands we can say, right? So they have same bond connectivity. In this compound, chlorine are on the same side of, right, platinum, and here chlorine are opposite side of platinum, central metal atom or ion we can say. So stereoisomers, they have same bond connectivity but different spatial arrangement of groups, ions, आणि मग त्यांनाच आपण काय म्हणतो? लिगॅंड्स म्हणतो. Around what? Central metal atom or ion. Now stereoisomers are of two types. One is geometrical and other is optical. ऑप्टिकल आहे ते आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये बघणार आहे. या लेक्चर मध्ये आपण काय बघणार आहे? जॉमेट्रिकल आयसोमर्स बघणार आहे आपण, राईट. जॉमेट्रिकल आयसोमर्स म्हणजे मग काय? जॉमेट्रिकल आयसोमर्स बाळांनो इथे दिलेले आहे तुम्हाला सिस अँड ट्रान्स. म्हणजे जॉमेट्रिकल आयसोमर्स कुठले असतात? सिस आणि कुठले असू शकतात? ट्रान्स असू शकतात. सिस और ट्रान्स. जॉमेट्रिकल आयसोमर्स आर ऑफ टू टाइप्स, सिस आयसोमर अँड ट्रान्स आयसोमर. सिस आयसोमर अँड ट्रान्स आयसोमर. So they are non-superimposable, not mirror image. टेक्स्टबुक मध्ये थोडीशी चूक झालेली आहे. Not mirror image of each other, right? They are non-superimposable. म्हणजे काय? तर हे कंपाऊंड एकामेकावरती ठेवलं तर ओव्हरलॅप होत नाही. म्हणजे ते कसं आहे? नॉन सुपरइम्पोजेबल आहे, राईट. पहिली गोष्ट नॉन सुपरइम्पोजेबल पाहिजे. आणि बाळांनो हे असं आरशाच्या जर समोर पकडलं तर आरशामध्ये असं काही कंपाऊंड दिसणार नाही. म्हणजे इथं मध्ये आरसा काढायची गरज नाही, कारण की हे दोन कंपाऊंड एकामेकाचे मिरर इमेज नाही. फॉर एक्झाम्पल आपल्याला काय बघता येईल?
फॉर एक्झाम्पल इथं मी पेन पकडला आणि आरशात डस्टर दिसते, असं कधी होईल का? त्यामुळे ते पेन आणि डस्टर एकामेकाचे काय नाहीयेत, मिरर इमेज नाहीयेत, त्यामुळे सुपर इम्पोज होणार का? सुपर इम्पोज होणारच नाही, सुपर इम्पोज होणार नाही. जे मिरर इमेज नसतात ते सुपर इम्पोज होण्याचा काही प्रश्न येत नाही. आता बाळांनो, जॉमेट्रिकल आयसोमर्स त्याला आपण म्हणतो डायस्टेरियोमर सुद्धा म्हणू शकतो. डायस्टेरियोमर म्हणजे काय? दे आर नॉट सुपर इम्पोजेबल, नॉट अ मिरर इमेज ऑफ ईच अदर. इथं टेक्स्टबुक मध्ये थोडीशी चूक झालेली आहे. डायस्टेरियोमर म्हणजे जॉमेट्रिकल आयसोमर्स. आता बाळांनो आपण काय म्हणतोय त्यांना, राईट? ते किती प्रकारचे असतात? दोन असतात, सिस आणि ट्रान्स. एक आयसोमर असतो सिस आयसोमर आणि दुसरा कुठला आयसोमर असेल? ट्रान्स आयसोमर असेल. एक असेल सिस आणि दुसरा असेल बाळांनो ट्रान्स आयसोमर. आता सिस आयसोमर आणि ट्रान्स आयसोमर. सिस आयसोमर मध्ये तुम्हाला काय दिसतंय बाळांनो? आयडेंटिकल लिगॅंड लाइज ऑन सेम साइड ऑफ द सेंट्रल मेटल एटम and here, right, identical ligand, right, lies what? Opposite side of central metal atom. So cis isomer मध्ये काय असणार आहे? Identical ligands lies on same side of central metal atom or ion. आणि ट्रान्स मध्ये काय म्हणणार? Identical ligands lies, right, किंवा linked to the, कसंही म्हणू शकता तुम्ही. सिस आयसोमर मध्ये क्लोरीन कोणत्या बॉन्ड अटॅच असतो? कोऑर्डिनेट बॉन्ड अटॅच असतो. म्हणजे क्लोरीन प्लॅटिनमला काय झालाय? शॉर्ट मध्ये म्हणतात कोऑर्डिनेटेड विथ सेंट्रल मेटल एटम और आयन फ्रॉम सेम साइड का अपोजिट साइड. सेम साइड म्हटलं की सिस आणि अपोजिट साइड म्हटलं की ट्रान्स होणार. म्हणजे काय म्हणणार? आयडेंटिकल लिगॅंड्स कोऑर्डिनेटेड विथ कुणाबरोबर आहे बाळांनो? कोऑर्डिनेटेड विथ सेंट्रल मेटल एटम और आयन फ्रॉम. आता फ्रॉम कुठून? फ्रॉम सेम साइड. अंडरलाइन फ्रॉम सेम साइड. सेम साइडला काय करतो मी? अंडरलाइन करतो. आता बाळांनो मी हेच वाक्य लिहिणार, फक्त काय म्हणणार? फ्रॉम अपोजिट साइड. म्हणजे हे सेंटेन्स आहे असंच राहणार, राईट? आणि इथं म्हणणार फ्रॉम अपोजिट साइड. काय म्हणणार बाळांनो? फ्रॉम अपोजिट साइड, राईट? सो हियर आयडेंटिकल लिगॅंड्स क्लोरीन कोऑर्डिनेटेड विथ सेंट्रल मेटल प्लॅटिनम फ्रॉम अपोजिट साइड. आता या दोन कंपाऊंड मध्ये फरक काय आहे? फ्रॉम सेम साइड अँड फ्रॉम अपोजिट साइड. सिस सेम साइड, आयडेंटिकल लिगॅंड लाइज ऑन सेम साइड आणि ट्रान्स मध्ये लाइज ऑन अपोजिट साइड किंवा विरुद्ध बाजूने अटॅच असतात, कोऑर्डिनेटेड असतात. आयडेंटिकल लिगॅंड्स कोऑर्डिनेटेड विथ सेंट्रल मेटल एटम फ्रॉम सेम साइड, सिस आयसोमर, अपोजिट साइड, ट्रान्स आयसोमर. म्हणजे आपल्याला किती प्रकारचे आयसोमर बघायचे आहेत? दोन प्रकारचे आयसोमर बघायचे आहेत, सिस आणि ट्रान्स. आता प्रश्न माझा असा आहे की सर हे जे तुम्ही एक्झाम्पल लिहिलेलं आहे, राईट, आपल्याला कुठले बघायचे आहेत? जॉमेट्रिकल आयसोमर बघायचे आहेत. हे जे मी सिस प्लॅटिनचं एक्झाम लिहिलंय, सिस आणि ट्रान्स प्लॅटिन, त्याचं हायब्रिडायझेशन काय आहे? त्याचं हायब्रिडायझेशन आहे DsP2. त्याचं हायब्रिडायझेशन काय आहे? DsP2. त्याचं मी तुम्हाला इथं मॉडेल बॉक्स करून ठेवलेला आहे. 2 अमोनिया 2 क्लोरीन, 2 अमोनिया आणि 2 क्लोरीन. ब्लॅक दाखवले ते क्लोरीन आहेत. मग आता हे ब्लॅक न दाखवलेले क्लोरीन हे कसे आहेत? अपोजिट साइडला आहेत. म्हणजे हे काय झालं? ट्रान्स. आणि हे काय झालं बाळांनो? ही जॉमेट्री झाली सिस. कसली आहे? DsP2 हायब्रिडायझेशन. जॉमेट्री कुठली असते? स्क्वेअर प्लेनर. लक्षात ठेवा, DsP2 स्क्वेअर प्लेनर जॉमेट्री, स्क्वेअर प्लेनर. नाव आता आपल्याला काय बघायचं आहे की कुठल्या कुठल्या जॉमेट्री मध्ये, कोणकोणत्या हायब्रिडायझेशन मध्ये आपल्याला जॉमेट्रिकल आयसोमेरिझम पाहायला मिळतात. ओके, व्हेरी सिंपल. जॉमेट्रिकल आयसोमर्स आपल्याला पहिल्यांदा बघायचे आहेत फॉर कोऑर्डिनेशन नंबर 4 आणि नंतर आपण बघणार फॉर कोऑर्डिनेशन नंबर 6. जॉमेट्रिकल आयसोमर कोऑर्डिनेशन नंबर 4 साठी आणि 6 साठी. आता कोऑर्डिनेशन नंबर 4 मध्ये कुठले कुठले येतात? हायब्रिडायझेशन येते एक sp3, एक येतं DsP2. sp3 ला जॉमेट्री कुठली असते? sp3 ला जॉमेट्री असते टेट्राहेड्रल आणि DsP2 ला जॉमेट्री कुठली असते? आता बघितलं आपण सिस प्लॅटिन आणि ट्रान्स प्लॅटिन, स्क्वेअर प्लेनर.
त्यातलं आपल्याला पहिलं बघायचं आहे. त्यातलं आपल्याला काय बघायचं आहे? पहिलं बघायचं आहे. कुठलं बघायचं आहे? टेट्राहेड्रल. जो सेंट्रल मेटल ऍटम असणार आहे त्याचा हायब्रिडायजेशन कुठला असणार आहे? sp3 असणार आहे. आता sp3 असले की त्याची जॉमेट्री कशी असते? अशी असते. बॉन्ड अँगल किती असतो? मध्यभागी कोण असणार आहे? सेंट्रल मेटल ऍटम. आणि त्याला 4 काय असणार आहेत? लिगेंड अटॅच असणार आहेत. ओके. आता प्रश्न आहे की इथं मी समजा चारीच्या चारी वेगळे घेतले, म्हणजे कुठलं घेतलं? L1 L2 L3 आणि L4 असे मी बानो लिगेंड जर घेतले, किंवा मेटल घेतला आणि मी म्हणलं इथं लिहिलं ए, इथं लिहिलं ए, इथं लिहिलं बी, इथं लिहिलं बी, आणि असं जर बघितलं तर तुम्ही म्हणणार बी कसं आहे? एका साईडला आलं आणि मग हे काय झालं? सिस झालं असं म्हणणार. मग तुम्ही ट्रान्स करून दाखवा बरं. तुमच्या समोर मी मॉडेल बॉक्स घेतलेला आहे. जॉमेट्री आहे टेट्राहेड्रल. हे 2 लिगेंड सेम आहेत. हे 2 लिगेंड सेम आहेत. कलर बघितले की लगेच तुम्हाला समजते. आता मी काय केलं? हा बॉन्ड मी रिमूव्ह केला. हे तुम्हाला कसं दिसतंय? सेम आयडेंटिकल लिगेंड कोऑर्डिनेटेड विथ सेंट्रल मेटल ऍटम फ्रॉम सेम साइड. एकाच बाजूने अटॅच झालेले आहेत. मग मी याला सिस म्हणेन. ट्रान्स करून तुम्ही दाखवा बरं. मग सर हा बॉन्ड तुम्ही रिमूव्ह करा, हा बॉन्ड रिमूव्ह करा, वरती वेगळा कलर लावा आणि इकडे वेगळा कलर लावा. आता तरी सुद्धा कसं झालं? सिसच दिसतंय, ट्रान्स होऊ शकत नाही. आता सर मी टेट्राहेड्रल मध्ये सिस ट्रान्स का करू शकत नाही? त्याचं कारण बानो, हा जो बॉन्ड आहे तो हा व्हर्टिकल बॉन्ड आहे. असा व्हर्टिकली असा खाली बानो बॉन्ड पाहिजे होता. या मी हातात पकडलेल्या बॉन्डच्या ऑपोजिटला इथं बॉन्ड असता तर बानो ट्रान्स झाला असतं. म्हणजे ट्रान्स होण्यासाठी बॉन्ड कसा लागतो? अपोजिट साइडला पाहिजे ना. त्यामुळे ट्रान्स टेट्राहेड्रल मध्ये का होत नाही? कारण की सगळे बॉन्ड शेजारचे असतात, सगळे बॉन्ड ऍडजस्टंट असतात. इथून इथं अँगल 109 असतो, इथून इथं अँगल 109 असतो, आणि इथून सुद्धा इथं अँगल 109 असतो. पाहिजे अँगल किती? 180 अँगल असेल तरच बाळांनो ट्रान्स आयसोमर तयार होऊ शकतो. अदरवाइज ट्रान्स आयसोमर तयार होऊ शकत नाही. याचा अर्थ टेट्राहेड्रल मध्ये सिस ट्रान्स आयसोमेरिझम का होऊ शकत नाही? कारण की तशी रिलेटिव्ह पोझिशन बॉन्डची नसते. ऑल बॉन्ड्स आर ऍडजसेंट. मग मी इथं काय लिहू शकतो? इन टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्सेस geometrical isomers are not possible. In tetrahedral complexes geometrical isomers are not possible. आता का पॉसिबल होत नाही? बिकॉज what is the reason? Because all bonds are adjacent. Because all bonds are adjacent to each other. Okay, all bonds are adjacent to each other, and there is no opposite bond. तर बानो ऑपोजिटला बॉन्ड नसतो. सगळे बॉन्ड कसे असतात? ऍडजस्टंट असतात. सगळे बॉन्ड कसे असतात? ऍडजस्टंट असतात. कुठलाही बॉन्ड कसा नसतो? राईट, अपोजिट नसतो. आणि त्यामुळे जॉमेट्रिकल आयसोमर्स आर नॉट पॉसिबल इन टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्सेस. सो टेट्राहेड्रल तुम्हाला सोडून द्यावा लागेल. त्याच्यामध्ये जॉमेट्रिकल आयसोमर्स तयार होऊ शकत नाहीत. आता मग प्रश्न कुठला राहिला? प्रश्न राहिला फक्त स्क्वेअर प्लेनरचा. आता आपल्याला कशामधले बघायचे आहेत? फॉर कोऑर्डिनेशन नंबर 4 बट जॉमेट्री शुड बी राईट स्क्वेअर प्लेनर. आता आपल्याला बघायचं बघा स्क्वेअर प्लेनर मध्ये. स्क्वेअर प्लेनर राईट, स्क्वेअर प्लेनर मध्ये हायब्रिडायजेशन कुठलं असतं? DSP2. त्याच्यामधलं आपल्याला बघायचं आहे कोऑर्डिनेशन नंबर किती? 4च आहे. पण जॉमेट्री कुठली आहे? स्क्वेअर प्लेनर. आणि त्याच्यामध्ये बघा किती पॉसिबिलिटीज आहेत. जनरल फॉर्म्युला म्हणूया. जनरल फॉर्म्युला राईट, जनरल फॉर्म्युला बघा मी इथं लिहितो वाटलंच तर. जनरल फॉर्म्युला की जे फॉर्म्युला आपल्याला जॉमेट्रिकल आयसोमेरिझम दाखवतात. ओके, तर त्याच्यामध्ये पहिला, दुसरा, तिसरा, चौथा आणि पाचवा. पहिला कुठला? मेटल A2B2 मेटल राईट, मेटल A2BC राईट. मेटल काय लिहू शकतो मी? ABCD असं मी लिहू शकतो. अजून मी काय लिहू शकतो? मेटल
ए बी बायडेंटेड लिगॅन्ड. किती बायडेंटेड लिगॅन्ड? 2. आणि मी असं लिहू शकतो मेटल ए बी सी डी. असं मी बाळांनो लिहू शकतो. ब्रॅकेट मधलं जे कॅपिटल ए बी आहे ते कसलं लिगॅन्ड आहे? बायडेंटेड लिगॅन्ड आहे. आणि डोनर ऍटम कसे आहेत? वेगवेगळे आहेत. मात्र हे लक्षात ठेवा, हे सर्वजण आपल्याला किती जॉमेट्रिकल आयसोमेरिझम दाखवतात? हे 2 दाखवतं, हे 2 दाखवतं, हे 3 दाखवतं, हे 2 आणि हे 2 दाखवतं. कुठले कुठले जनरल फॉर्म्युले जॉमेट्रिकल आयसोमेरिझम स्क्वेअर प्लेनर मध्ये दाखवत नाहीत? तर त्याच्यामध्ये बाळांनो मेटल A4, मेटल A3B याच्यामध्ये ट्रान्स आपल्याला आयसोमेरिझम करता येत नाही. हे लक्षात ठेवा तुम्ही. MA4, MA3B मध्ये स्क्वेअर प्लेनर कॉम्प्लेक्सेस मध्ये जॉमेट्रिकल आयसोमेरिझम्स आर नॉट पॉसिबल. राईट? त्याच्यामध्ये पॉसिबल होत नाही. जर तुम्हाला हवा असेल तर बाळांनो मी एक एक्झाम्पल तुम्हाला करून दाखवू शकतो. व्हेरी सिंपल. जर आपण 3 A घेतले आणि एक आपण जर B घेतला, 3 A घेतली आणि एक जर B घेतला आपण, तर हा काढून मी इथं जरी लावला तरी ट्रान्स आयसोमेरिझम होऊ शकत नाही. फक्त तुम्हाला C वाटेल, ट्रान्स वाटणार नाही. म्हणजे MA3B जॉमेट्रिकल आयसोमेरिझम दाखवू शकत नाही. व्हेरी सिंपल. ओके. आता कुठले कुठले फॉर्म्युले दाखवू शकतात आणि त्याची आपल्याला एक्झाम्पल आणि ते आपण ड्रॉ कसे करायचे? व्हेरी सिंपल. स्टार्टिंग विथ फर्स्ट फॉर्म्युला MA2B2. आता त्याचं आपण एक्झाम्पल घेत बसणार नाही. मेटल A2B2 चं एक्झाम्पल कोण आहे? सिस प्लॅटिन विच ऍक्ट ऍज अ अँटी कॅन्सर ड्रग. ते मगाशी मी लिहिलं होतच, नो डाऊट. मी दुसरं एक्झाम्पल घेतो MA2BC आणि मग त्याचं एक्झाम्पल मला लिहिता येईल. राईट? एक्झाम्पल कुठलं लिहिता येईल मला? प्लॅटिनम NS3 किती? 2. क्लोरीन का Br अगोदर लिहायचं, इथं Br लिहितो, नंतर क्लोरीन लिहितो, ब्रॅकेट टाकतो, ब्रॅकेट क्लोज करतो. याचे मला 2 आयसोमर लिहिता येईल. एक आयसोमर कसा असेल? सिस. एक आयसोमर कसा असेल? ट्रान्स. मध्यभागी कोण आहे? प्लॅटिनम. मध्यभागी प्लॅटिनम. राईट? अरेंजमेंट त्याची कशी असणार? स्क्वेअर प्लेनर. टेट्राहेड्रल काढायचं नाही, टेट्राहेड्रल मध्ये होणारच नाही. आता इथं मला काय लिहावं लागेल? NH3. इथं मला लिहावं लागेल NH3. इथं Cl लिहिलं, इथं Br लिहिलं. आयडेंटिकल लिगॅन्ड कोऑर्डिनेटेड विथ द सेंट्रल मेटल ऍटम फ्रॉम सेम साइड, म्हणून मी याला सिस म्हणणार. इथं लिहिलं मी NH3 मला इथं लिहावं लागेल. आयडेंटिकल लिगॅन्ड्स कोऑर्डिनेटेड विथ सेंट्रल मेटल ऍटम और आयन फ्रॉम अपोजिट साइड. असं असेल तर बाळांनो हा काय झाला? हा झाला ट्रान्स. म्हणजे याच्यामध्ये सिस आणि ट्रान्स आयसोमर्स होऊ शकतात. फॉर्म्युला कुठला? MA2BC. MA2BC मधले हे 2 एक्झाम्पल्स लिहिले, तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन हे ड्रॉ करू शकतात. व्हेरी सिंपल. काय अवघड नाही. आता तुम्हाला बोर्डाच्या एक्झाम मध्ये कदाचित तुम्हाला हे आयसोमर ड्रॉ करण्यासाठी प्रश्न विचारला जाऊ शकतो. आणि तिसरं एक्झाम्पल काय येऊ शकतं? मेटल ABCD. याचे किती आयसोमर तयार होतात? 3 तयार होतात. मग मी पहिल्यांदा काय करेन? मेटल मेटल मेटल. मात्र हे लक्षात राहिलं पाहिजे तुमच्या, ड्रॉ करणं काय अवघड नाही. व्हेरी सिंपल आहे. आता जॉमेट्री कुठली असणार आहे? स्क्वेअर प्लेनर. जॉमेट्री कुठली असणार आहे? स्क्वेअर प्लेनर. बघा मी कसं 5 सेकंदाच्या आतमध्ये आपण बाउंड्री स्ट्रक्चर्स ड्रॉ करू शकतो. मी इथं A लिहिणार, त्याच ठिकाणी A लिहिणार, त्याच ठिकाणी A लिहिणार. आता राहिले किती बाळांनो? ABCD. त्यातला A संपला. राहिले किती? 3. बघा कसं लिहितोय मी. इथं लिहितो मी B, इथं लिहितो मी C आणि इथं लिहितो मी D. मी A च्या अपोजिट B घेतलं, A च्या अपोजिट C घेतलं, A च्या अपोजिट काय घेतलं? D घेतलं. व्हेरी सिंपल. राहिलेले कुठले कुठले आहेत बाळांनो? ABCD. AC आहे म्हणजे B आणि D राहिले. AD आहे म्हणजे C आणि B राहिले. राहिलेले 2 आहेत ते तुम्ही कुठेही लिहा, काही प्रॉब्लेम नाही. आयसोमर मात्र 3च तयार होणार. हे लक्षात ठेवा. आयसोमर मात्र 3च तयार होणार. आता मी त्याचं एक एक्झाम्पल घेतो आणि एक्झाम्पल घेऊन बाळांनो मी लिहितो प्लॅटिनम. राईट? इथं लिहितो बाळांनो पायरिडिन, इथं लिहितो अमोनिया, इथं लिहितो क्लोरीन आणि इथं लिहितो ब्रोमीन. चारीच्या चारी वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. आणि मग त्यांची स्ट्रक्चर कशी सर ड्रॉ करायची? व्हेरी सिंपल. चारीच्या चारी लिगॅन्ड कसे आहेत? वेगळे आहेत. ऑल आर मोनोडेंटेड.
किती आयसोमर्स तयार होतात एबीसीडी ला? स्क्वेअर प्लेनर जॉमेट्री असेल, राईट, एबीसीडी जर फॉर्म्युला असेल तर किती आयसोमर तयार होतात? 3 आयसोमर तयार होतात. जॉमेट्री कुठली पाहिजे? स्क्वेअर प्लेनर पाहिजे, टेट्राहेड्रॉन मध्ये होऊ शकत नाही. आता मला काय लिहावं लागेल? पहिल्यांदा मी इथं पायरिडीन आणि पायरिडीन लिहून घेतो. नंतर इथं लिहितो मी अमोनिया, इथं लिहितो अमोनिया, इथं लिहितो अमोनिया. तिन्ही ठिकाणी लिहून चालणार नाही बघा, लक्षात ठेवा. तर आपला सुसार सुटला तुम्ही लिहायला. इथं क्लोरीन लिहिला पाहिजे आणि राहिलेला ब्रोमीन इथं लिहिला पाहिजे. आता पायरिडीन आणि अमोनिया लिहून झाले, राहिले किती? 2. कुठले कुठले? क्लोरीन आणि ब्रोमीन. ब्रोमीन इथं लिहिला, क्लोरीन इथं लिहिला, काय फरक पडत नाही. इथं कोण आहे? पायरिडीन लिहिलाय, क्लोरीन लिहिला, राहिला अमोनिया आणि ब्रोमीन. अमोनिया इथं लिहिला, ब्रोमीन इथं लिहिला. आता इथं पायरिडीन आणि ब्रोमीन आहे, पायरिडीन आणि ब्रोमीन सोडून द्या, अमोनिया आणि क्लोरीन, NH3 आणि CN. राहिलेले 2 तुम्ही कुठेही लिहू शकता. जॉमेट्रिकल आयसोमर्स किती तयार झाले? जॉमेट्रिकल आयसोमर्स 3 तयार झाले. करायचं काय? 4 पैकी 1 पहिल्यांदा कॉन्स्टंट ठेवायचा. पायरिडीन इथं काय ठेवलाय आपण? कॉन्स्टंट ठेवलाय. आणि पायरिडीनच्या अपोजिट राहिलेले 3, अमोनिया एकदा घ्यायचा, क्लोरीन एकदा घ्यायचा, ब्रोमीन एकदा घ्यायचा. राहिलेले 2 तुम्ही कुठेही लिहू शकता. व्हेरी व्हेरी सिंपल. नाउ वी आर गोइंग टू नेक्स्ट अँड राईट ब्युटिफुल एक्झाम्पल, राईट, डायग्लायसिनॅटो प्लॅटिनम. आता मी कंपाऊंडचं नाव लिहितो, डायग्लायसिनॅटो प्लॅटिनम सेकंड. आता त्याचा फॉर्म्युला काय असेल? व्हेरी सिंपल. प्लॅटिनम त्याचे ऑक्सिडेशन स्टेट किती आहे? 2 आहे, GLY ट्वाइस. आता हे ऍक्च्युअली -1 याच्यावरती चार्ज असतो. स्ट्रक्चर मला काढायचे, एक सिस असणार, एक ट्रान्स असणार. मागाची स्ट्रक्चर काढली ती आपण 3, त्याच्यामध्ये सिस ट्रान्स म्हणता येत नाही. सिस ट्रान्स कधी म्हणता येतं? जर आयडेंटिकल लिगॅंड्स असतील तर. आयडेंटिकल एक पण नसेल तर सिस आणि ट्रान्स कसं म्हणणार? जॉमेट्रिकल आयसोमर तयार होतोय पण सिस ट्रान्स नाव देता येत नाही, असं सुद्धा होऊ शकतं. आता इथं लिहिणार प्लॅटिनम, इथं लिहिणार प्लॅटिनम. ओके, व्हेरी सिंपल. आता GLY चा अर्थ तरी कळायला पाहिजे पहिल्यांदा. GLY म्हणजे ग्लायसिन which do not has असं म्हणूया, do not has chiral center. हे जे ग्लायसिनचं स्ट्रक्चर आहे, ग्लायसिनॅटो इथला एक H+ निघून गेला, -4 त्याच्यावरती आला, तर बाळांनो हे ग्लायसिनॅटो हे जे लिगॅंड आहे ते लिगॅंड तयार होतं. आता हा डोनर ॲटम कोण आहे? एक डोनर ॲटम आहे ऑक्सिजन आणि एक डोनर ॲटम आहे नायट्रोजन. मग इथं ऑक्सिजन लिहितो, राईट, इथं नायट्रोजन लिहितो, इथं ऑक्सिजन लिहितो, इथं नायट्रोजन लिहितो. बघा कसं म्हणतोय मी, इथं ऑक्सिजन लिहितो, इथं ऑक्सिजन लिहितो आणि इथं नायट्रोजन लिहितो आणि इथं नायट्रोजन लिहितो. आता इथं बघितलं तुम्हाला कळायला पाहिजे ते सिस आहे का ट्रान्स आहे. ऑक्सिजन कसा आहे? सेम साइडला आहे. इथं ऑक्सिजन कसा आहे? विरुद्ध बाजूला. नायट्रोजन इथं कसा आहे? सेम साइडला आहे. नायट्रोजन इथं कसा आहे? अपोजिट साइडला आहे. इथं सेम साइडला आहे म्हणून मी काय म्हणणार? सिस म्हणणार. इथं अपोजिट साइडला आहे म्हणून काय म्हणणार? ट्रान्स म्हणणार. कंपाऊंडचं नाव आहे असं उचलायचं, इथं लिहायचं डायग्लायसिनेटो प्लॅटिनम सेकंड. असो, आता मला स्ट्रक्चर कंप्लीट करायचं आहे. O- ला कोण अटॅच आहे? त्यासाठी स्ट्रक्चर यायला पाहिजे. O- ला अटॅच आहे C डबल बॉन्ड O, C डबल बॉन्ड O. या N ला अटॅच कोण आहे? N ला अटॅच कोण आहे? CH2. म्हणजे इथं लिहिला पाहिजे CH2 आणि इथं काय असणार? NH2. इथं कोण असणार आहे? C डबल बॉन्ड O, इथं कोण असणार आहे? CH2. स्ट्रक्चर कसं आहे? सिमेट्रिकल, सिस फॉर्म झाला. इथं बघा तसं स्ट्रक्चर तुम्हाला काढावं लागेल. O ला अटॅच कोण करायचा? C डबल बॉन्ड O, राईट. नंतर कोण लिहायचा? CH2 आणि नंतर कोण लिहायचा? म्हणजे स्ट्रक्चर तुम्हाला असं काढावं लागेल. इथं C डबल बॉन्ड O लिहिला चालेल. म्हणजे हे स्ट्रक्चर तुम्हाला असं काढावं लागेल. O नंतर कोण? C डबल बॉन्ड O. इथं कोण असणार? CH2, इथं कोण असणार? NH2, इथं मला NH2 लिहावं लागेल. सिस आणि ट्रान्स हे स्ट्रक्चर झालेलं आहे. मला सांगा हे कुठल्या फॉर्म्युल्यामध्ये बसतं? मेटल A कॅपिटल B कॅपिटल ट्वाइस. त्याचा अर्थ काय कळाला? A जर मी ऑक्सिजन म्हणला तर B कोण आहे? नायट्रोजन आहे. डोनर ॲटम सेम आहेत का डिफरंट आहेत? तर बाळांनो डोनर ॲटम डिफरंट आहेत, सेम चालणार नाही. म्हणजे कसं चालणार नाही? इथं लिहितो जे चालणार नाही ते इथं आहे. हे जॉमेट्रिकल आयसोमेरिझम दाखवत नाहीत. A ट्वाइस असं जर घेतलं तर बाळांनो ते जॉमेट्रिकल आयसोमर्स दाखवू शकत नाहीत. हे लक्षात ठेवा. जॉमेट्रिकल आयसोमेरिझम दाखवणारे तुम्हाला 5 कंपाऊंड जनरल फॉर्म्युले त्यांचे दिलेले आहेत.
ते तुम्हाला लक्षात ठेवावे लागतील. इथं आपलं बाळांनो स्क्वेअर प्लेनर साठी जॉमेट्रिकल आयसोमर्स संपलेले आहेत. आणि मग आता आपल्याला कुठले आयसोमर्स बघायचे आहेत? आयसोमर्स फॉर राईट कोऑर्डिनेशन नंबर 6. त्याची जॉमेट्री कुठली असते? कोऑर्डिनेशन नंबर 6 जॉमेट्री असते ऑक्टॅहेड्रल. आणि आता आपल्याला बघायचे जॉमेट्रिकल आयसोमर्स फॉर कोऑर्डिनेशन नंबर 6 म्हणजे जॉमेट्री कुठली असते? ऑक्टॅहेड्रल जॉमेट्री. कुठली जॉमेट्री? ऑक्टॅहेड्रल जॉमेट्री. ऑक्टॅहेड्रल जॉमेट्री मध्ये आपल्याला काय बघायचे? जॉमेट्रिकल आयसोमर्स आपल्याला बघायचे आहेत. आणि मग बाळांनो ऑक्टॅहेड्रल हायब्रिडायजेशन कुठलं असतं? एक तर असतं DsP2 किंवा काय असतं DsP2 होणार का DsP3 होणार? DsP3 का D2sp3? D2sp3 आणि sp3d2 असं काय होणार आहे? टोटल ऑर्बिटल किती यायला पाहिजेत बघा? ऑक्टॅहेड्रल म्हणजे 6 टोटल ऑर्बिटल यायला पाहिजेत. जर तुम्ही बेरीज केली 2 आणि 1 3 आणि 3 आणि 3 किती? 6. तसंच तिथे बेरीज किती ऑर्बिटलची येते? 6 ऑर्बिटलची बेरीज येते. sp3d2 किंवा d2sp3 इनर ऑर्बिटल आणि आउटर ऑर्बिटल ते आपल्याला VBT मध्ये बघायचं आहे. व्हेरी सिंपल. नाव जॉमेट्रिकल आयसोमर्स बघतोय बाळांनो. जॉमेट्री आहे ऑक्टॅहेड्रल, कोऑर्डिनेशन नंबर आहे 6. आणि मग ह्याच्यामध्ये कोणकोणते जनरल फॉर्म्युले जॉमेट्रिकल आयसोमेरिझम दाखवू शकतात आणि कोणकोणते दाखवू शकत नाही? आता बाळांनो मी त्याच्यामध्ये पहिल्यांदा तुम्हाला टेबलच ड्रॉ करून देतो की ज्याच्यामध्ये कोण दाखवू शकतं आणि कोण दाखवू शकत नाही. व्हेरी सिंपल. तर बाळांनो किती पॉसिबिलिटीज आहेत? तर बाळांनो 9 पॉसिबिलिटीज आहेत. 9 पॉसिबिलिटीज आहेत की आपण त्याच्यामध्ये जॉमेट्रिकल आयसोमरिझम बघू शकतो. आता त्याच्यामध्ये 9 पॉसिबिलिटी मध्ये पहिली पॉसिबिलिटी कुठे आहे? 1 2 3 राईट 1 2 3 4 and 5 आणि राहिलेले आपण नंतर इथं लिहूया. आता इथं काय लिहिणार मी? मेटल ABCDEF ऑर्बिटल किती आहेत? राईट 1 2 3 4 5 6 कोऑर्डिनेट बॉन्ड तयार करायचे आहेत. मोनोडेंटेड लिगॅंड मी घेतले. 6 मोनोडेंटेड लिगॅंड घेतली मी. राईट. आणि हा किती आयसोमर दाखवू शकतात? 15 आयसोमर्स दाखवू शकतात. त्यांचं स्ट्रक्चर ड्रॉ केलं करता येईल पण ते काही क्लिष्ट स्ट्रक्चर आपल्याला समजणार नाही. त्यामुळे ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवाव्या लागतील. मेटल A2BCDE 2 3 4 5 6 6 पाहिजे लक्षात ठेवा बॉन्ड. ह्याच्यामध्ये किती जॉमेट्रिकल आयसोमर्स? 9 तयार होतात. आता मला काय करता येईल? MA2B2CD याच्यामध्ये किती आयसोमर तयार होतात? याच्यामध्ये 6 आयसोमर्स तयार होतात. मी नंतर लिहितो मेटल A2B2C2 याच्यामध्ये किती आयसोमर तयार होतात? याच्यामध्ये 5 आयसोमर्स तयार होतात. नेक्स्ट आहे MA3 राईट MA3B2C याच्यामध्ये किती आयसोमर्स तयार होतात? तर याच्यामध्ये बघा 4 आयसोमर्स तयार होतात. किती आयसोमर्स तयार होतात? 4 आयसोमर्स तयार होतात. हे तुम्ही लिहून घेतलं पाहिजे. हे तुमच्या लक्षात पाहिजे. तुम्हाला फॉर्म्युले देऊ शकतात आणि नंबर ऑफ आयसोमर्स तुम्हाला विचारू शकतात. नंतर मी काय लिहू शकतो? 5 झाले. 6वा 7वा 8वा आणि 9वा मला लिहिता येईल का? तर लिहिता येईल. 6वं मला काय लिहायचं आहे? राईट MA3BCD हे किती आयसोमर्स दाखवतं? हे 3 आयसोमर्स दाखवतं. MA3 राईट. आता आपल्याला अजून कुठलं करता येईल? व्हेरी सिंपल. मला इथं असं करता येईल MA3B3 राईट. याच्यामध्ये 2 आयसोमर्स तयार होतील. अजून कुठं कोणतं करता येईल? MA4B2. प्रत्येक वेळी तुम्ही जर बेरीज केली तर सगळ्यांची बेरीज बाळांनो 6 आली पाहिजे. 6 आली तरच ऑक्टॅहेड्रल. आणि राहिले लास्ट आहे बाळांनो MA4 असणार आहे. B2 च्या जागेवर BC. याचे सुद्धा किती आयसोमर्स आहेत? 2 2 2. A3B3 A4B2 A4BC they shows 2 geometrical isomers. ABCDEF तर बाळांनो 15. A2BCDE तर त्याच्यामध्ये किती होतील? 9 होतील. A2B2CD मध्ये किती होतील? 6 होतील. A2B2C2 त्याच्यामध्ये 5 होतील. A3B2C त्याच्यामध्ये 4 होतील. ओके. A3BCD मध्ये किती होतात? 3 होतात. A3B3 मध्ये 2 A4B2 मध्ये 2
A4BC मध्ये सुद्धा 2. आता कुणामध्ये तयार होऊ शकतच नाहीत तर बाळांनो A6 मध्ये होऊ शकत नाहीत, A5B मध्ये होऊ शकत नाहीत, ट्राईस सगळे सेमच घेतले तर बाळांनो त्याच्यामध्ये सिस ट्रान्स आयसोमेरिझम होऊ शकत नाही. ज्यांच्यामध्ये होऊ शकत नाहीत ते बाळांनो आयसोमर्स इथं दिलेले आहेत आणि 9 कंडिशन्स आहेत, 9 फॉर्म्युले होऊ शकतात की ते काय दाखवू शकतात, जॉमेट्रिकल आयसोमेरिझम दाखवू शकतात. ते तुम्हाला सगळ्या पॉसिबिलिटीज दिलेल्या आहेत, हे तुम्हाला लक्षात ठेवावे लागतील. काहीतरी याच्यासाठी तुम्ही स्वतःची ट्रिक तयार करा आणि बाळांनो ते लक्षात ठेवा, काही अवघड नाही. आता ह्याच्यात मी एक एक्झाम्पल घेणार आहे की ज्याच्यामध्ये 5 आयसोमर्स तयार होतात आणि मग त्याचे मी आयसोमर 5 ड्रॉ करून तुम्हाला दाखवतो. राईट. आता 5 कोणामध्ये तयार होतात, फॉर्म्युला कुठला होता सर, फॉर्म्युला होता MA2B2C2. MA2B2C2 राईट. किती आयसोमर तयार होतात, 5 आयसोमर तयार होतात. मला कसे काढता येतील, व्हेरी सिंपल. बघा सर्वांनी लक्ष द्या बाळांनो. मेटल राईट, जॉमेट्री कुठली आहे, ऑक्टाहेड्रल. मेटल जॉमेट्री कुठली आहे, ऑक्टाहेड्रल. मेटल जॉमेट्री कुठली आहे बाळांनो, ऑक्टाहेड्रल. आणि ड्रॉ कसे करायचे, किती सोपा आहे. मेटल जॉमेट्री कुठली आहे, ऑक्टाहेड्रल. मेटल जॉमेट्री आहे ऑक्टाहेड्रल. आता लिहितोय कसं बघा, A2B2C2, AABBCC अपोजिटला पहिल्यांदा लिहून घ्या, नंतर एका साइडला काय ठेवा, AA. आता AA झाला, आता मग काय लिहिणार, BB लिहिणार, BBCC. आता इथं काय लिहिलंय, BB लिहिले म्हणजे राहिलं काय, AACC. इथं काय लिहिलं, C अपोजिटला लिहिलं म्हणजे राहिलं AABB. ओके. आता धड्याला सिस पण म्हणता येत नाही, ट्रान्स पण म्हणता येत नाही, बट दीज आर जॉमेट्रिकल आयसोमर्स. राईट. इथं मात्र तुम्हाला एक सिस लिहायचा आणि एक ट्रान्स लिहायचा. समजा मला हा सिस करायचा आहे आणि समजा मला हा ट्रान्स करायचा आहे. मला करता येईल का, सिस म्हणजे काय, AABBCC म्हणजे सगळेचे सगळे लिगॅंड हे आयडेंटिकल लिगॅंड एका साइडला आले पाहिजेत. आलेत का बघा, तर आलेत. आता अपोजिट साइडला लिहिले पाहिजेत म्हणजे A इथं लिहिला तर A इथं, B इथं लिहिला तर B इथं, C इथं लिहिला तर C इथं. हा काय झाला मग, ट्रान्स झाला. व्हेरी सिंपल, व्हेरी व्हेरी सिंपल. आता याच्यामध्ये बाळांनो 2 असे किती पॉसिबिलिटीज होतात, 3 पॉसिबिलिटीज होतात. कुठल्या कुठल्या होतात, व्हेरी सिंपल सर. MA4BC, दुसरं कुठलं होतं, MA4B2 आणि तिसरं होतं MA3B3. या सगळ्यांसाठी 2 आयसोमर तयार होतात. मी इथं जनरल फॉर्म्युला लिहितो, मेटल राईट, A3B3 ऑक्टाहेड्रल जॉमेट्री, हे लक्षात ठेवा बाळांनो. आणि मग मी इथं स्ट्रक्चर्स ड्रॉ करतो. मी काही एक्झाम्पल पण तुम्हाला देऊ शकतो, काही अवघड नाहीये. तुम्ही एक्झाम्पल घेऊ शकता, कोबाल्ट NS3 ब्रॅकेट क्लोज, हे एक्झाम्पल तुम्ही घेऊ शकता. राईट. आता मध्यभागी कोण असणार आहे सर, मी इथलं हेच एक्झाम्पल घेतो. मध्यभागी असणार कोबाल्ट, मध्यभागी असणार कोबाल्ट. आता मला ह्याचे किती आयसोमर लिहिता येतात, फक्त बाळांनो 2च आयसोमर लिहिता येतात. मी ते तुम्हाला लगेच करून दाखवणार सुद्धा आहे. आता इथं मी काय करणार आहे, त्याचे ऑक्टाहेड्रल जॉमेट्री पहिल्यांदा काढून घेतो. ऑक्टाहेड्रल जॉमेट्री पहिल्यांदा काढून घेतो. ओके. आता मी काय करणार आहे बघा, ऑक्टाहेड्रल जॉमेट्री तुम्ही काढून घेतलेली आहे. इथं लिहितो मी NS3, 3 अमोनिया आहेत. इथं लिहितो NS3, इथं लिहितो NS3, इथं लिहितो Cl. आता हे सगळे तिन्हीचे तिन्ही अमोनिया कुठल्या साईडला आले, एका साईडला आले, म्हणून मी त्याला म्हणणार सिस आयसोमर. ते काय, त्यात काय वेगळं नाहीये, पण मला ऍडिशनल त्यांचं नॉमेनक्लेचर किंवा ऍडिशनल क्लासिफिकेशन मला सांगायचं आहे. आता इथं मी काय करेन, इथला अमोनिया इथंच ठेवेन, इथला अमोनिया इथंच ठेवेन, पण इथला अमोनिया मी अपोजिटला घेईन. अपोजिटला आला मग ट्रान्स झाला. इथं Cl, इथला Cl कसा झाला, ट्रान्स झाला. इथला Cl इथं आहे असाच आहे, म्हणजे हे सिस झालं तर हे काय झालं, ट्रान्स झालं. आता ते बाळांनो मी तुम्हाला करून दाखवतो आणि मग ते तुम्हाला समजेल. नो डाऊट तुम्हाला ते समजेल. ओके. तर बाळांनो हे थोडस कलर, आयडेंटिकल कलर जर भेटला तर सोपं होईल. ठीक आहे. तर बाळांनो हा कलर फक्त तुम्ही कन्सिडर करा.
हा कलर तुम्ही बाळांनो कन्सिडर करा. मला सांगा हा आणि हे लिगँड आयडेंटिकल आहे, पण ते कसं आहे अपोजिट साईडला आहे. हे कसं आहे आयडेंटिकल आहे, पण कसं आहे अपोजिट साईडला आहे. अपोजिट साईडला जर असेल तर त्याला काय म्हणतो आपण ट्रान्स म्हणतो. पण बाळांनो जर मी हा पॉइंट आणि हा पॉइंट जोडला, हा पॉइंट आणि हा पॉइंट जोडला तर हेमी सर्कल तयार होईल. काय तयार होईल हेमी सर्कल. म्हणजे अर्ध सर्कल असा असणार आहे आणि बाळांनो अर्ध सर्कल असा असणार आहे. अर्ध सर्कल असं आणि अर्ध सर्कल असं असणार आहे. त्याला म्हणतो आपण मेरिडियन. काय म्हणतो आपण त्याला मेरिडियन. आता हे झालं मेरिडियन. हा इथला एक आपण बाळांनो हे लिगँड काढलं आणि हे लिगँड मी बाळांनो इथं जोडतो एकामेकाच्या शेजारी. मला सांगा हे जर आपण इथं असं जर जोडलं तर हा काय होईल, हा ट्रायगोनल ऑक्टाहेड्रॉनचा ट्रायगोनल हा फेस तयार होईल. फेस म्हणजे हे तिन्ही आयडेंटिकल लिगँड जर फेसला आले, तिन्ही आयडेंटिकल लिगँड म्हणजे हे 1 2 3 हे सुद्धा अपोजिट फेसला एकत्र आहे. हे जर 3 अशा फेसला एकत्र येत असतील तर हे 3 अशा फेसला एकत्र येतात. बघा काय म्हणतोय मी, हे 3 असे जर या फेसला जर एकत्र आले तर बाळांनो हे डाऊनवर्ड फेसला हे 3 अपोजिटच्या फेसला राईट कॉर्नरला येतात. म्हणजे आयडेंटिकल लिगँड जर एकाच फेसला आले, आयडेंटिकल लिगँड जर एकाच फेसला आले, कुठल्या फॉर्म्युलेमध्ये मात्र हे लक्षात ठेवा Ma3P3 मध्ये इफ आयडेंटिकल लिगँड्स लाइज ॲट दी वन फेस corner of the one face then it is called as which type of isomer, then it is called as cis. जर येत असेल तर मी म्हणणार फेसला एका फेसला येतात म्हणजे झालं फेसियल. फेसियल मधले 3 लिटर घेतले आणि त्याला नाव केलं फॅक. काय नाव केलं फॅक आयसोमर. फॅक फेसियल. फॅक म्हणजे काय फेसियल. आणि मग बाळांनो हे कसं येतं, हे इथून इथं जर दाखवायचं म्हणलं सर तर मला हे 3 अमोनियाची जागा मला पोझिशन लोकेशन दाखवा बरं. दाखवतो. काही सुद्धा अवघड नाही. अमोनिया कलर वरून बाळांनो ओळखायचं आहे तुम्ही बाळांनो राईट. अमोनियाला इथं मी पकडतो असं स्ट्रक्चर आहे. हा जो अमोनिया आहे हा जो टॉपचा आहे, हा जो अमोनिया आहे तो हाय आणि मी पकडलेला अमोनिया हाय. ते कसे येतात हेमी सर्कल वरती. त्याला काय म्हणतात मेरिडियन म्हणतात. मेरिडियन मध्ये पहिले 3 लेटर कुठले MER मर. मेरिडियन मर आणि फॅक. मग फॅक म्हणजे फेसियल म्हणजे सिस, मेरिडियन मर म्हणजे ट्रान्स राईट. तर इथं आपण काय बघितले बाळांनो जॉमेट्रिकल आयसोमेरिझम. कुठं बघितले टेट्राहेड्रल मध्ये होऊ शकत नाहीत कारण की अपोजिटला बॉन्ड नसतात. स्क्वेअर पेअर मध्ये होऊ शकतात, 5 पॉसिबिलिटीज येऊ शकतात. ऑक्टेट मध्ये होऊ शकतात, 9 पॉसिबिलिटीज येऊ शकतात. MABCDEF असं जर असेल तर 15 जॉमेट्रिकल आयसोमेरिझम तयार होतात. व्हेरी सिंपल. थँक यू सो मच फॉर वॉचिंग. थँक यू.